नमस्कार, मी गिरीश निकम. साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालाय. 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळी तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेनं चालू लागली, मात्र तिला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. त्यामुळे ती चालता चालता थांबली. मग काही वेळानं ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं. ती एका खुर्चीवर बसली, पण पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून कोसळली. त्यावेळी शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या. पुढच्या काही सेकंदात त्यांचं लक्ष विद्यार्थिनीकडे गेलं. त्याने तिला सावरण्याचा प्रयत्न केला. तिला CPR देण्यात आला आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. गुजरातच्या जेबर शाळेतील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना. यापूर्वी कर्नाटकमध्ये देखील अशाच 8 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्यानं शाळेतच मृत्यू झाला होता. गेल्या 4 दिवसातील ही दुसरी घटना आहे. पहिली घटना कर्नाटकमध्ये गेली होती. 8 वर्षांची ती मुलगी होती आणि आता आपण बघतोय की गुजरातमधील एका शाळेमध्ये 8 वर्षांच्याच मुलीला हार्ट अटॅक आलेला. चालता चालता ती कोसळली. तर काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना कर्नाटकात घडली होती. लहान मुलांना हार्ट अटॅकचा धोका का आहे पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट. 8 वर्षांच्या तेजस्विनीचा हार्ट अटॅकनं मृत्यू. तुमच्या मुलांनाही हार्ट अटॅकचा धोका. 37 लाख मुलांचा जीव धोक्यात. तेजस्विनी या 8 वर्षांच्या विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन शाळेच्या कॉरिडॉरमध्ये ती कोसळली. या घटनेमुळे सारेच पालक हादरलेत. मात्र तेजस्विनी सारखाच तब्बल 37 लाख मुलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे उतार वयातच हृदयविकार होतो असा समज होता, मात्र वास्तव काही वेगळं आहे. हल्ली 5 वर्षांपासून ते 25-35 वयाच्या तरुणांमध्ये देखील हृदयविकार दिसून येतोय. विशेषतः लहान मुलांमध्येही याचं प्रमाण चिंता वाढवणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 37 लाख मुलांना हृदयविकाराचा धोका आहे. 5 वर्षांखालील 37 दशलक्ष मुलांचं वजन जास्त आहे. अशा जीवनशैलीमुळे वयाच्या 10व्या वर्षापासून मुलांचं हृदय कमकुवत होऊ शकतं. 10व्या वर्षात मुलांमध्ये खाण्याच्या चुकीच्या सवयी वाढू लागतात. त्यातच शाळेचा ताण, अपुरी झोप यामुळेही मुलांचं आरोग्य बिघडतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बालपणातील सवयींचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. जन्मताच हृदयामध्ये होल असणे किंवा झडपांचा प्रॉब्लेम असणे किंवा कार्डिओमायोपॅथी म्हणजे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी म्हणजे जिथं हृदयाच्या भिंतींना सूज आलेली आहे किंवा इलेक्ट्रिकल करंटमध्ये क्यूटी इंटरवल प्रोलॉंग झाला असेल तर अशा रुग्णांमध्ये अचानक मृत्यू संभवतो, ते हृदयाची गती अनियमित झाल्यामुळे. पालकांनी मुलांबाबत काय काळजी घ्यायला हवी ते देखील पाहूयात. बालपणातच मुलांना योग्य सवयी लावा. फास्ट फूड आणि व्यसन टाळा. नैसर्गिकरित्या पिकवलेलं अन्न खा. जेवणात पालेभाज्या, फळांचा वापर वाढवा. दररोज किमान 45 मिनिटं व्यायाम करा. किमान 6 ते 7 तास झोप असायला हवी. ताणतणाव कमी करण्यासाठी सकारात्मक विचार करा. सोशल मीडियाचा वापर कमी करून कौटुंबिक आणि मैत्रीची नाती जोपासा. मुलांना निरोगी जीवनशैलीच्या सवयी शिकवणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात त्यांना हृदयाच्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आणि याचंच उदाहरण म्हणजे कर्नाटकातील चामराजनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत शिकणारी तेजस्विनी बळी ठरल्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांच्यावर भविष्य निर्भर आहे अशा पिढीचं हृदय सदृढ करणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, साम न्यूज. पालकांना सावध करणारा हा विशेष रिपोर्ट आपण पाहिला. आता वळूया राजकीय बातम्यांकडे. वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केलाय. काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी मवियात भूकंप घडवणारा आरोप केलाय. त्यांनी थेट कुणाचं नाव घेतलेलं नाही, मात्र आपल्या सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जागा वाटपाच्या चर्चेत होते. जागा वाटपाचा तिढा 2 दिवसात सुटला असता तर 18 दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते. आम्ही कुठलाही प्लॅनिंग करू शकलो नाही असं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. या घोळामागे षडयंत्र होतं का, असा गंभीर सवाल वडेट्टीवारांनी केलाय. नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे. 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला.
नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते. त्यामध्ये आम्ही होतो. आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही. आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही. हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे. वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही. दरम्यान वडेट्टीवारांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांनीही टोलेबाजी केली. चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहीत असावं असं राऊतांनी म्हटलंय. जास्त जागा जिंकून कुणाला तरी मुख्यमंत्रीपद हवं होतं असा देखील टोला त्यांनी लगावलाय. आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती. आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय. तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. एवढंच मी सांगेन. काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही. प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल. आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये कशी ठिणगी पडली आपण ते पाहतोय. त्यावरचाच रिपोर्ट पाहूया. दिल्लीत इंडिया आघाडीला तडा गेलेला असतानाच आता महाविकास आघाडीतील खतखत देखील समोर आली आहे. खासदार अमोल कोल्हेंनी काँग्रेस आणि ठाकरे गटाला डिवचलंय. त्यामुळे थेट महाविकास आघाडीही मोडीत निघणार की काय असं वक्तव्य ठाकरे गटाकडून आलेलं आहे. नेमका हा वाद का पेटलाय आणि पराभवानं खचलेल्या मवियात नेमकं काय सुरू आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. कोल्हेंचा खडा, मवियाला तडा. काँग्रेस मोडलेली, शिवसेना झोपलेली. वडेट्टीवार राऊतांचाही निर्वाणीचा इशारा. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्यासाठी स्पर्धाच लागली आहे. त्यातच निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही बैठक न झाल्यानं अमोल कोल्हेंनी थेट काँग्रेस आणि ठाकरे गटावर हल्लाबोल केलाय. विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा झाला नसल्याचा टोला अमोल कोल्हेंनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लगावला. त्यामुळे महाविकास आघाडीतली दरी आणखीनच वाढली आहे. मात्र अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले पाहूयात. विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही. शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे शरद पवार गटाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा आहे. पराभव हा आधी मनात आणि त्यानंतर रणांगणात होतो. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत. लक्षात ठेवा, बचेंगे तो और भी लढेंगे. अमोल कोल्हेंची टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महाविकास आघाडीच्या पराभवासाठी तिन्ही पक्ष जबाबदार असल्याकडे वडेट्टीवारांनी बोट दाखवलंय. तर महाविकास आघाडीत ठिणगी पडली असताना राऊतांनी हा विषय इंडिया आघाडीवर नेलाय. इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्यानं राऊतांनी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिलाय. तीनही पक्ष आहेत, आपल्या पद्धतीनं काम करतायत. कोल्हेंचं म्हणणं एवढंच सांगतो की अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जरा थोडा कमी द्यावा. तो बता दीजिए, जाहिर कर दीजिए कि नहीं है तो हम अपने अपने मार्ग हम चुन लेंगे. अगर कांग्रेस पार्टी की ये भूमिका है, लोग सभा के लिए बनी थी, अब उनका कोई वजूद नहीं है, तो ऑफिशियली आप डिक्लेयर कर दीजिए
और बाद में मैं आपको बताता हूँ, फिर वापस इंडिया अलायंस नहीं बनेगा अगर एक बार ये टूट गया तो आप सोच लीजिए इस प्रकार का बयान करने से पहले कि आगे क्या हो सकता है। एकीकडे दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस संघर्ष रंगल्यानं इंडिया आघाडीत फूट पडली आहे. त्यातच आता राज्यातही महाविकास आघाडीतली खतखत समोर आली आहे. त्यामुळे इंडिया पाठोपाठ महाविकास आघाडीतही फुटीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी फुटणार की पुन्हा शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आपसातील मतभेद विसरून पुन्हा नव्यानं रणशिंग फुंकणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दुसरीकडे महाविकास आघाडीतील समन्वयाच्या अभावावर शरद पवार देखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झाली नसल्यानं पवार नाराज असल्याचं समजतंय. मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही असल्याचं समजतंय. विधानसभा निकालानंतर मवियाची एकही बैठक झाली नाही. आगामी पालिका निवडणुकांवर देखील तिन्ही पक्षात चर्चा नाही. मुंबई महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढवण्याच्या तयारीत आहे असं राष्ट्रवादीचं मत आहे. मवियात समन्वयासाठी शरद पवार आग्रही आहेत. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये समन्वय राहिला नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर मवियाची बैठक झाली पाहिजे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निकालानंतर तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही, सत्य. आम्ही असं म्हणतो की काँग्रेस पक्ष देशातला मोठा पक्ष आहे, त्यांचे 100वर खासदार आहेत. काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला पाहिजे सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी. आम्ही सगळे रिजनल पार्टीज आहोत, प्रादेशिक पक्ष आहोत. इंडिया आघाडीची बैठक बरेच दिवस झालेली नाही. दिल्लीमध्ये एक आत्ता निवडणूक चाललेली आहे. महाराष्ट्रात देखील मला वाटतं निवडणुकीनंतर तिन्ही पक्षाचे विचारमंथन बैठक व्हायला पाहिजे होती. त्याला काही विषय होते, घेता आली नाही, पण अजूनही घेतली पाहिजे. पण निवडणूक जेव्हा होईल तेव्हा तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून जावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. मवियातील या वादावर बावनकुळेंचं देखील वक्तव्य आहे. कालपर्यंत ईव्हीएमला दोष देणाऱ्यांनी अखेर चूक स्वीकारली असं म्हणत भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मवियाला चिमटा काढलाय. तसंच समन्वयाच्या अभावामुळे मवियाचा पराभव झाला असं देखील बावनकुळे म्हणाले. हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं. कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे, ईव्हीएमवर दोष द्यायचे. आता वस्तुस्थितीवर आले आहे. त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो. अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुमची गाडी पटरीवर येऊ शकते. महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, हे चांगलं आहे. खासदार अमोल कोल्हेंच्या वक्तव्यानंतर आता सत्ताधाऱ्यांना आयतं खोलीत मिळाले असंच म्हणावं लागेल. कारण पवार गटाला मवियामध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झाला शरद पवार कुठे दिसत नाही असा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. राष्ट्रवादी काय त्यांना पक्ष बदलायची सवय आहे. त्यांना काही विशेष नाही आहे याच्यात. या महिनाभरामध्ये राष्ट्रवादीचा एक वेगळा अजेंडा तुम्हाला पाहायला मिळेल. उभाठा गट सुद्धा आजकाल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रेमात पडलेला. त्यांना या सगळ्या प्रवाहाच्या बाहेर राहणं परवडणार नाही. माशासारखे तडपडून हे लोक मरतील त्यापेक्षा समुद्रामध्ये डुबकी मारणं हे त्यांच्याकडे असलेला पर्याय आहे. महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनंतर आता पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी अगदी सर्वांसाठीच आहे. राज्य सरकारनं दारू विक्रीचे परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्यात. विशेष म्हणजे दारूवरही कर वाढवण्यात येणार असल्यानं दारू महागणार आहे. सरकार हे नेमकं कशासाठी आणि हे कधीपासून लागू करणार त्यावरचा हा खास रिपोर्ट. दारूचे परवाने वाढणार, दारू महागणार. तिजोरीत खडखडाट, दारू विकून भरभराट. आता लाडकीसाठी दारुडे व्हा. सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला इमानीद्वारे हप्ते जमा करतंय. मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय आणि हा खडखडाट दूर करण्यासाठी आता सरकारनं दारू विकण्याचे परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. इतकंच नाही तर सरकार दारू पिणाऱ्या लाडक्या भावाच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे. कारण राज्यात लवकरच दारू महागण्याची चिन्ह आहेत.
कारण महसूल वाढीसाठी नवं मद्य धोरण आखण्यात येणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्यानं समिती स्थापन केली आहे. ही समिती महसूल वाढीसाठी इतर राज्यांमधील मद्य निर्मिती धोरणाचा अभ्यास करेल. उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी नव्या पद्धती लागू करण्याबाबत विचार केला जाईल. तसंच प्रस्तावित धोरणांचा अभ्यास करून 2 महिन्यात शिफारसी सादर करणार आहे. समिती स्थापन केली म्हणजे निर्णय झाला असं नाही, मात्र राज्याचा महसूल वाढवण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं सांगत उद्योग मंत्री उदय सामंतांनी नवं मद्य धोरण राबवण्याचे संकेत दिलेत. हा आपले अजितदादा आहेत ना एक्साईज मिनिस्टर, त्यांच्याशी चर्चा करून घ्या. एक्साईज मिनिस्टर ते आहेत ना, माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी करा ना, कारण का तेच अर्थमंत्री आहेत आणि तेच दारूबंदी काय ते जे काय मिनिस्टर आहेत, तर त्याचं लिंक डायरेक्ट त्याच मिनिस्टरशी लागतं ना. मी काय बोलू शकतो त्याच्यावर? असं आहे की हम करे तो रासलीला और तुम करे तो बलात्कार, हम करे तो बलात्कार, तुम करे तो रासलीला, असं आहे आदेश. मला असं वाटतं की एखादी चर्चा बाहेर सुरू झाली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही. शेवटी शासनाचा महसूल वाढवणं याचा अर्थ विकास कामालाच पैसे जनतेपर्यंत पोहोचवणं हा असा असतो. त्याच्यामुळे निर्णय झालेला नसताना पहिला आधी गाजावाजा करणं योग्य नाही आणि निर्णय होत असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी देखील काही लोकांनी समजून घेतली पाहिजे. दारूचे परवाने देणे योग्य आहे का? नाही, दारू असं मी म्हटलं नाही. दारू हा शब्दप्रयोग तुम्ही केला. मी सांगितलं की शासनाचा महसूल वाढण्यासाठी जर काय उपाययोजना करावी लागेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ती केली जाईल. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय. महसूल जमा आणि खर्चात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळं तिजोरीत खडखडाट झालाय. लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजावर 2,64,341 कोटी रुपये खर्च होतो. भांडवली आणि इतर खर्चासाठी 2,34,416 कोटींचा खर्च आहे. एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटींची तरतूद आहे. एकूण महसुली जमा केवळ 4,99,463 कोटी रुपये आहेत. त्यामुळे तब्बल 1,00,000 कोटींपेक्षा जास्त तूट आहे. ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं आता उत्पन्नाचे मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात महायुती सरकारनं महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा निर्धार केलाय. मात्र याची सुरुवात दारूपासून होणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी दारुडे व्हा असा संदेश यातून जात असल्याची चर्चा या निमित्तानं रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडकी बहीण योजनेवरून सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. 2100 रुपये कधी द्यायचं तेव्हा द्या, मात्र बहिणींना कमी करू नका असा चिमटा काँग्रेसच्या सतेज पाटलांनी काढला. त्यावेळी मुश्रीफांनी देखील सतेज पाटलांना टोला लगावलाय. मग अशी मी बोलताना राहिला असेल, मला वाटते समोर बसलेले बंधू आणि लाडक्या बहिणी, मुश्रीफ साहेब, ते 2100 केव्हा द्यायचं द्या, कमी करू नका एवढं करा. आणि दसरा आणि दिवाळीच्या मध्ये 1 महिन्याच्या आधी आणि नंतर 7,500 रुपये लेकीला आईला मिळाल्याबरोबर जी बाजारात गर्दी सुरू झाली, नवऱ्याकडे पैसेच मागायचं बंद झालं आणि त्याचा किती फटका मोठा बसू शकला ते बंटी पाटलांना माहिती आहे. आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 2100 रुपये देणार आहोत. आता डिसेंबरचा हप्ता 1500चा आला का नाही? 1500चा हप्ता आलेला आहे. विकास कामाला शक्यतो आम्ही कात्री लावू, काहीही करू, परंतु ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. पुढची बातमी आता ठाकरे गटाची. ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही असं देखील उद्धव ठाकरे बोलले. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतलाय. विधानसभा निवडणुकीनंतर काही माजी नगरसेवक आता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावलेत. काही माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला ब्लॅकमेल केलं जातंय असं देखील उद्धव ठाकरे बोलले. अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही असं देखील उद्धव ठाकरेंनी नमूद केले.
ज्याला जायचं आहे त्यांनी जा, मी कोणाला थांबवणार नाही, असं देखील नाराज नेत्यांना उद्धव ठाकरे बोललेत. माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे, असं बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आमची भूमिका हीच आहे, जे गद्दार गेले आमच्यातून त्यावेळी मंत्रिपद युडी खातं वगैरे स्वतः भोगून मजा मस्ती करून जे पळाले डरपोक लोक, त्यांना आम्ही कदापि थांबवणार नाही. ज्यांना पळायचं असेल त्यांनी पळावं, कारण हे महाराष्ट्रद्रोह करतात. जे महाराष्ट्र लुटू पाहतात, जे मराठी माणसाला चेपण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या बाजूने उभे राहतात. त्यांच्या ते पुढच्या पिढ्यांना काय उत्तर देणार? स्वतःला आरशात तरी पाहू शकतात का? आणि अशा लोकांना आमच्या पक्षात स्थान नाही. ज्यांना जायचं असेल, पळून जायचं असेल डरपोक लोकांना, त्यांनी पळून जावं. आमच्यासोबत जे राहतील ते महाराष्ट्रासाठी लढणारे राहतील, महाराष्ट्रासाठी जगणारे राहतील. आता नगरसेवक नाराज आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून. आम्ही आमदारही नाराज त्याच्याचमुळे होतो ना. त्यांना कधी विचारायचं नाही, त्यांना कधी भेटायचं नाही, त्यांच्याबरोबर चांगला संवाद साधायचा नाही आणि त्यांच्या अडचणी समजून घ्यायचे नाही. हेच तर त्यांचं धोरण होतं. पक्षाची भूमिका काय, पक्ष कोणत्या दिशेने जाईल याची काही शाश्वती त्यांना राहिली नाही. म्हणून हे जे काही सर्व नगरसेवक नाराज आहेत ते इतर ठिकाणी पर्याय शोधतात. अनेक नगरसेवक हे आमच्या संपर्कात आलेत, आमच्याकडे प्रवेशही घेतलेला आहे. आता मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्याकडे बोलूया. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत, मात्र आम्ही हिंदू म्हणून निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला, असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. ईव्हीएमच्या नावाने आमचे कसे विरोधक बोलतात? अजब होत नाही का हिंदू समाज एकत्र येऊन कसं मतदान करू शकतो? आमच्या ते हे बाहेर येतात मतदान करायला, हिंदू समाज होऊ शकत नाही. ईव्हीएम वर दोष देतात. अरे हे लोकांना ईव्हीएमचं माझं ईव्हीएमचं फुलफॉर्मच कळला नाही. हिंदू समाज आणि कुठल्या विचाराने मतदान केलं कळत नाही. ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला. हे की यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते कोणत्या आधारावर मिळालेलं आहे सगळ्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टीने त्यांची प्रवृत्ती काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे, हे सगळं बघून त्यांना मंत्रिपद दिलेलं आहे. आता हे मिळालेलं आहे. माझी एक विनंती आहे, खूप जबाबदारीचं पद आहे. आता मंत्री म्हणजे सगळ्यांचे मंत्री आहे तुम्ही, आणि कमीत कमी आता तुमची एक घाणेरडी मानसिकता तुम्ही बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी काय चांगलं करता येईल याच्या बाबतीत बोललं तर बरं होईल, मला असं वाटतं. नितेश राणेनंतर आता सुरेश खाडेंच्या वादग्रस्त वक्तव्याकडे आपण बोलूया. मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त विधान केले. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलोय आणि चौकार मारलाय. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान संबोधलंय. असं समजू नका तुम्ही हिंदू चांभार म्हणून लावलं जातं मला. त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे. त्यामुळे आम्ही मागं नाहीये. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, समजलं का? आणि 4 वेळा आम्ही लढा चौकार मारलाय. मगाशी तुम्ही हाटरी झाली म्हणला, चुकीचं म्हणला.